भारताचा वाघ हा जगभरातील निसर्गप्रेमींचे आकर्षण आहे. भारतातील टायगर प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्त वाघाला जाणून घेऊया. 1 एप्रिल 1973ला टायगर प्रोजेक्ट सुरू झाला. सुरुवातीला 9 टायगर प्रोजेक्ट्स होते. आज 53 टायगर प्रोजेक्ट्स आहेत. वाघांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी वाघाच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावून वाघांच्या हालचालींचा अभ्यास सुरू केला. डॉक्टर कारंथ यांनी वाघाच्या मोजणीची पगमार्क सेन्सर जुनी पद्धत मोडीत काढली. पगमार्कवरून मेल टायगर व फिमेल टायगर ओळखता येतो, पण 4 मेल टायगर कोणते ते ओळखता येत नाही. कॅमेरा ड्रेप ही नवीन पद्धत सुरू केली. आता 2 इन्फ्रारेड कॅमेरे वाघांच्या हाईटला म्हणजे साधारणतः 2-2.5 फुटावर लावले जातात. वाघांच्या दोन्ही बाजूने फोटो निघतो. प्रत्येक वाघांचे पट्टे वेगवेगळे असतात. QR कोडप्रमाणे दिसायला सारखे वाटत असले तरी वेगळे असतात. फर आणि स्किनवर पण पट्टे असतात. आता सॉफ्टवेअरने वाघ सहज काउंट करता येतात व आता योग्य संख्या कळते. लाईन ट्रान्झेक्ट या पद्धतीने वाघांचे भक्ष्य जंगलात किती उपलब्ध आहेत ते पण मोजता येते. वाघ, जंगल आणि भक्ष्य हे 3ही घटक महत्त्वाचे आहेत. पूर्वी 1948 ते 1972 केवळ गुजरातमध्ये आढळणारा लॉयन नॅशनल ॲनिमल होता. 1973ला टायगर भारताचा नॅशनल ॲनिमल झाला. जंगलाचा राजा पूर्वी सिंह होता, आता जंगलाचा राजा वाघ आहे. वाघ आणि सिंहाच्या लढाईत बहुधा वाघच जिंकतो. सिंहापेक्षा वाघ आकाराने मोठा असतो आणि वाघ मागील पायावर उभा राहू शकतो. पूर्वी सर्कशीत झूमध्ये वाघ बघायचो. आता टायगर प्रोजेक्टमध्ये किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये बघण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. अरण्य वाचन करताना चांगला कॅमेरा, बायनाक्युलर आणि चौकस नजर आणि उघडे कान असावे. पक्षी निरीक्षण कुठेही करता येते, पण वाघ अभयारण्यातच किंवा व्याघ्र प्रकल्पातच बघता येतो. वाघांचे विविध प्रकार आहेत. साऊथ चायना टायगर, कॅस्पियन टायगर, इंडो चायनीज टायगर, सायबेरियन टायगर, सुमात्रान टायगर, बेंगाल टायगर. कॅस्पियन टायगर, जावा टायगर आणि बाली टायगर पूर्णतः नष्ट झाले आहेत. उरलेले पण एंडेंजर स्पेसीज म्हणून ओळखले जातात. जगात आता फक्त 12 देशांमध्ये वाघ आढळतात. सायन्स सांगतं आपण सगळे मनुष्य आफ्रिकेतून आलो आहोत, तसे वाघ चायनामधून आले आहेत. टायगर्स मूळचे भारतातले नाही हे निश्चित. साधारणतः 12,000 वर्षापूर्वी चायनामधून पूर्व हिमालयातून आले असावे असे नवीन ज्ञान आहे. आता टायगर्सचे ओरिजिन चायना आहे ह्याविषयी एकमत झाले आहे, तरीही नवीन माहिती येत असते. भारतात वाघांची संख्या 3,167 आहे. सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड व नंतर महाराष्ट्रात आहे. जिम कॉर्बेट अभयारण्यात वाघाचे सायटिंग जास्त होते. तसेच टिपेश्वर अभयारण्यात पण होते. 148.63 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियात टिपेश्वरमध्ये 22 वाघांची नोंद आहे. 5 किलोमीटर बाय 5 किलोमीटर एरियामध्ये 1 वाघ असायला पाहिजे. म्हणजे टिपेश्वरमध्ये 6 वाघ अपेक्षित आहे. ही संख्या खूप जास्त आहे. विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट, टिपेश्वर, बोर, नवेगाव, पैनगंगा, उमरेड वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आणि व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अभयारण्य किंवा टायगर प्रोजेक्टच्या सीमा बंदिस्त नसतात, त्यामुळे वाघांचं आत येणं व बाहेर जाणं चालू असतं. ताडोबातून किंवा बोरमधून टिपेश्वरमध्ये वाघ आले असावे. ताडोबा प्लेन फॉरेस्ट आहे, तर टिपेश्वर हिल एरिया आहे. वाघांना पॅडेड पाय असतात, पायांना गादी असते, त्यामुळेच ते पाऊल वाटेने जाणे पसंत करतात. चालताना आवाज करत नाही. जमिनीला अगदी चिपकून चालतात. एका रात्रीत 18 ते 20 किलोमीटर प्रवास करतात. चालणे अगदी इम्प्रेसिव्ह असते. अंतर जास्त कापायचे असल्यास पावलामधील अंतर वाढवतात, पण ऐट व ग्रेस कायम असते. वॉकर नावाचा वाघ कॉलर आयडीमुळे 3,000 किलोमीटर चालल्याची विक्रमी नोंद आहे. शिकार करताना हळुवारपणे लपून चालत जाऊन दबा धरून बसतात. त्यांच्यात पेशन्स खूप असतो. 10 ते 19 मीटर अंतरावरून अटॅक करतात. त्यावेळेस ताशी 40 मैल इतकी स्पीड असते. खूप जास्त अंतर असेल तर वाघ शिकार करत नाही. 10 प्रयत्नात एकदा शिकार वाघाला मिळते. त्याच्या वासावरून हरिण, माकड आणि इतर पक्षी कॉलिंग करतात. कॉलिंग म्हणजे आवाज करतात व इतर प्राण्यांना सावध करतात. अटॅक करताना गळा किंवा मान पकडतो. वाघाचे 4 सुळे खूप स्ट्रॉंग असतात. तसेच जिभेला हुक असल्यासारखे खवले असतात. वाघ जिभेने मांस सोलू शकतो. सँडपेपरसारखे स्किन सोलून काढू शकतो. वाघाने पंजा मारला तरी माणूस मरू शकतो, इतका पॉवरफुल अटॅक वाघाचा असतो.
एखाद्या हरिणाची शिकार केली तर 4 दिवस त्याला फूड पुरते. शिकार पानाने किंवा दगडानेच वाघ लपवून किंवा झाकून ठेवतो. वाघ शिकार करताना मान किंवा गळा पकडतो व शिकार खाताना शेपटीकडून मागून सुरुवात करतो व आतडे आणि लिव्हर बाहेर काढून ठेवतो. शिळे मांस त्याला खूप आवडते. सांबार आणि हरिण त्याचे आवडते खाद्य आहे. वाईल्ड बोर, रानम्हशी, माकड, पक्षी आणि फिश पण वाघ खातो. अस्वल, क्रोकोडाईल पण खाल्ल्याच्या नोंदी आहेत. जंगल जसं आहे त्याप्रमाणे वाघाचा फूड प्रिफरन्स बदलतो. दलदलीच्या प्रदेशातील वाघाचे वजन केवळ 100 किलो असते, कारण त्यांना चिखलात चालावे लागते, फिशवरच राहावे लागते. इतर वाघांचे वजन 200 ते 300 किलो असते. वाघ जंगलात, कुरणात आणि दलदलीच्या प्रदेशात आढळतो. टायगर नॉक्टर्नल ॲनिमल आहे, निशाचर प्राणी म्हटले आहे. शिकार पण पहाटे किंवा संध्याकाळी जास्त करतात. तसेच मानवी संघर्ष टाळण्यासाठी रात्री फिरणे, प्रवास करणे पसंत करतात, असे अभ्यासकांचे मत आहे. तरीही प्रत्येक अभयारण्यातील वाघाचे बिहेवियर वेगळे असू शकते. वाघ एकांतप्रिय प्राणी आहे. सिंह ग्रुपमध्ये राहणे पसंत करतो. वाघ मीटिंगच्या वेळेस व कब्सजवळ फार थोडे दिवस राहतो. स्वतःच्या युरिनने, नेल्सने व पंजाने मार्किंग करून टेरिटरी ठरवत असतो. टायगर्स चांगले स्विमर असतात, छान पोहतात व कब्सला पण पोहायला शिकवितात. उन्हाळ्यात पाण्यात पूर्ण बॉडी पाण्यात घेऊन बसतात. एका दिवसात 30 किलोमीटर पोहण्याची पण नोंद आहे. टायगर साधारणतः जंगलामध्ये 10 ते 16 वर्ष जगू शकतो. झूमध्ये 20 ते 25 वर्ष जगू शकतो. बछड्यांचं नाक गुलाबी असतं, सब अडल्टचं नाक लाल असतं व अडल्ट टायगरचं काळं असतं. नाकाच्या रंगावरून वाघाचं वय कळतं. वाघांचा मृत्यूदर कमी झाला व जन्मदर वाढला ही आनंदाची बाब आहे. तायवानमध्ये क्रॉस ब्रीडिंगला बंदी घातली आहे. टायगर्स आणि लॉयन्स यांच्यापासून पण कब्स झाले आहेत. मेल टायगर, फिमेल लॉयन असेल तर हायब्रिडला टायगॉन किंवा टिगॉन म्हणतात. मेल लॉयन व फिमेल टायगर असेल तर हायब्रिडला लायगर म्हणतात. हे ब्रीडिंग अभ्यासकांनी कॅप्टिव्हिटीमध्ये केले आहे. नेचरमध्ये नॅचरल ब्रीडिंग होत असतं, क्रॉस ब्रीडिंग होत नाही. वाघ झाडावर पण चढू शकतो. तसेच धावताना 30 फुटापर्यंत उडी मारू शकतो. तसेच जागेवरून पण लांब उडी घेऊ शकतो. सर्व वाघांच्या कानाचा मागचा भाग पूर्णपणे काळा असतो. त्यावर गोल पांढरे ठिपके असतात. अशा या ठिपक्यांमुळे गवतातून चालताना बछडे वाघिणीला कानावरून सहज बघू शकतात आणि मागोवा घेऊ शकतात. तर काहींचे म्हणणे, इतर प्राण्यांना ते डोळे वाटून त्यांची फसगत होण्याची नैसर्गिक कवच वाघांना कानांच्या मागे डोळ्यासारख्या आकाराने मिळाले आहे. ओपन जिप्सीमध्ये प्रवास करताना वाघ अटॅक करतो का, असा कॉमन प्रश्न असतो. वाघांच्या प्रेलिस्टमध्ये माणूस नसतो. रेअर कंडिशनमध्ये वाघ माणसावर अटॅक करतो. वाघ आपल्या बछड्यांना कोणापासून धोका आहे नाही हे शिकवत असतो. जिप्सीला वाघ सरावाचे झाले असतात व आपण जेव्हा जिप्सीमध्ये बसले असतो तेव्हा वाघाला आपण जिप्सीचाच एक भाग वाटतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या वस्तूवर हल्ला करत नाही. तसा वाघ लाजाळू व थोडा आळशी पण आहे व अभयारण्याचा नियम आहे की वाघाला 50 मीटरवरून बघावे. पूर्वी माणसं वाघांची शिकार करायचे म्हणून जनरेशन टू जनरेशन वाघांच्या मनात फिअर एस्टॅब्लिश झालेली असते. जंगलाचे नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे. माणसाचा वाघामुळे मृत्यू किंवा वाघाचा माणसामुळे मृत्यू दोन्ही घटना वेदनादायक असतात. पूर्वी शिकार स्पोर्ट म्हणून किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून केली जायची. नंतर मेडिसिन म्हणून बॉडी पार्ट्स चायनाला स्मगल व्हायचे. दात, नखे, हाडे, मिशा, स्किन सर्व पार्ट्स विकले जायचे. जंगलात वाघ मेला तर वनखाते ती बॉडी जाळून टाकतात. शिकार आणि अधिवासाचा नाश या 2 महत्त्वाच्या कारणांमुळे वाघ नष्ट होतात. हरिण, सांबर यांची शिकार थांबली पाहिजे. वाघांना शिकार मिळाली पाहिजे. अधिवास सुरक्षित राहायला पाहिजे. पाणी उपलब्ध असले पाहिजे, तरच हे यशस्वी होणार. कॅनी डिस्टेंपर व्हायरस हा आजार वाघांमध्ये पसरू नये आणि भक्ष्यांमध्ये प्रेमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण होऊ नये ही पण काळजी घेणे आवश्यक आहे. तरच टायगर्सचे कन्झर्वेशन होऊ शकेल. 3 ते 4 वर्षांचा वाघ मेटिंग करतो. मेल टायगर्स आवाज करून अट्रॅक्ट करतो. 5-6 दिवस अनेकदा मीटिंग करतो. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत मीटिंग होते. टायगर फॅमिली पर्सन नक्कीच नसतो. तो मीटिंगनंतर बरेचदा एकटा निघून जातो. रेअरली कधी कब्सबरोबर आढळतो. तरी तुलना सिंहासोबत केली तर नक्की सिंह फॅमिलीला कधीच सोडत नाही. साधारणतः 3.5 महिन्याच्या प्रेग्नन्सीनंतर 3 ते 4 पिल्ले जन्माला येतात. मदर टायग्रेस अतिशय केअरिंग असते.
पिल्लांना ती तोंडात धरून काळजीपूर्वक स्थानांतरित करते. कधीकधी मेल टायगर पण कब्जला खातो अशा पण नोंदी आहे. जन्मतः पिल्लांना दिसत नसते, डोळे बंद असतात. पिल्ले आईच्या वासावरून वावरत असतात. कॅट फॅमिलीमध्ये कोणालाच रंग दिसत नाही. सेपिया ब्राऊन कलरमध्ये सर्व दृश्य दिसत असतात. वाघांना कलर दिसतो हे ज्ञान कालबाह्य झालेले आहे. व्हाईट आणि ब्राईट व्हाईट असा दिसू शकतो. रात्रीला वाघ स्पष्ट बघू शकतो. टायगरची नाईट व्हिजन चांगली असते. तरुण वाघांचा कित्येक वेळा दुसऱ्या वाघांशी लढताना मृत्यूही होतो. कधीकधी ते जखमी होतात. वाघांचा जन्म घेतला म्हणजे आपसुकच सत्ता मिळते असं कधीच नसतं. जंगलराज मध्ये जगण्यासाठी वाघाला आयुष्यभर संघर्ष करत राहावं लागतं. संघर्षात पराभूत वाघाला जंगलाच्या सीमेवर राहून आपलं उर्वरित आयुष्य काढावं लागतं. जखमी वाघांसाठी त्याची लाळ अँटीसेप्टिक असते. तो जिभेने जो भाग तो चाटू शकतो तो बरा होतो. जो वाघ विजयी होईल त्याला दुसऱ्याच्या माद्या देखील आपसुकच मिळतात. तो त्याच्या हद्दीचा स्वामी झालेला असतो व पराभूत वाघ टेरिटरी सोडून निघून जात असतो. एका जंगलात 2 वाघ राहू शकत नाही ही म्हण खरी आहे. तसेच वाघ कधी गवत खात नाही ही पण म्हण आहे. पण पोट बिघडले तर वाघ गवत खात असतो. वाघ सहसा कोणत्याही माणसावर हल्ला करत नाही. पण कधीकधी शौचाला बसलेला किंवा गवत कापणारा झुकलेला माणूस त्याला चुकून 4 पायाचं एखादं जनावर वाटू शकतो. अशा वेळेस वाघ त्याच्यावर हल्ला करतो. वाघ नेहमी मागून हल्ला करतो आणि गळा किंवा मान पकडतो. त्यामुळे लगेच असा एखादा माणूस मारला की वाघ त्या माणसाला बघून कित्येक वेळा घाबरून पळून जातो. क्वचित तो माणसाचे मांस खातो व नरभक्षक बनतो. वाघ म्हातारा झाला की कॅटलची शिकार वाघाला सोपी जाते व इथे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट तयार होतो. कॅटल म्हणजे गुराढोरांची शिकार वाघाला सहज करता येते, कारण त्यांना वाघापासून कसे संरक्षण करायचे हे माहीत नसते. टायगर निर्माण केल्याबद्दल देवाला दोष देऊ नका, परमेश्वराचे आभार माना की वाघाला पंख दिले नाहीत म्हणून अशी भारतीय म्हण आहे. कान्हामध्ये सुरुवातीला साधारणतः 1966ला वाघाला शिकार करता यावी म्हणून बाराशिंगाला बांधून ठेवले जायचे. पर्यटकांना वाघ सहज दिसायचा, हमखास दिसायचा. पर्यटकांना वाघांचे दर्शन होऊ लागले, पण बाराशिंगाचे दर्शन लुप्त होऊ लागले. नंतर ही पद्धत बंद करण्यात आली. बाराशिंगाचे ब्रीडिंग आणि प्रोटेक्शन बंदिस्त जागेत चांगले केले गेले व परत बाराशिंगाची संख्या पुरेशी झाली व नंतर त्यांना मुक्त करण्याचा प्रयोग करण्यात आला. सौफ गाव हे भारतातील पहिले गाव स्थानांतरित करण्यात आले. ग्रामीण लोकांनी जंगल हे जीवन मानून आनंदाने स्थानांतरित होण्याचा पहिला प्रयोग 50 वर्षापूर्वी केला. टिपेश्वरला पूर्वी सांबर होते, कालांतराने नष्ट झाले. वाघांच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर टायगरचे आवडते फूड म्हणून पेंच अभयारण्यातून 5 सांबार आणण्यात आले. ही विशेष बाब होती. सहसा अभयारण्यात बदल होत नसतो. नैसर्गिकरित्या पडलेलं झाड पण उचलता येत नाही. प्रत्येक पार्कमधला वाघ वेगळा असतो. तज्ज्ञ पण म्हणतात की वाघ अजून कळायचा आहे. प्रत्येक टायगरची एक पर्सनॅलिटी असते. वाघाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. लाकूड तोड, गाईढोरांचे चरणे आणि जंगलातील आगी वाघासाठी शिक्षा आहे. आपल्याला सुधारणा करायला उशीर झाला नाही. आपण जे नुकसान केले ते भरून काढू शकतो. टायगर्स वाचवणे रॉकेट सायन्स नाही. There are 3 things I think that have to happen to save tigers. 1, we need to end all trade in all tigers. 2, eradicate poaching. And 3, restore and secure habitat. आपल्याला जंगल डिस्टर्ब करायचे नाही तर वाचवायचे आहे. जिथे टायगर्स राहतात, वाढतात, आपण त्यांचे संरक्षण केले की निसर्ग निसर्गाचे काम करेल. स्ट्रॉंग वाईल्ड लाईफ लॉ असावेत आणि पब्लिक प्रेशर असावे. अभयारण्याला भेट दिल्याने वाघाचे संवर्धन होणार नाही. वाघ आपला आहे ही जाणीव असावी. टायगर्स वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.